बऱ्याच लांबून लांबून लोक येतात इथे होलसेल मच्छी विकत घ्यायला. पॅकिंग बघा किती आहे, खाली अख्खा पूर्ण होळीचं कसं बोत काढतं त्यात. हे सगळं रिटेल मार्केट असतं बाहेर. आणि हळव्यात प्रॉन्सची साईज बघा केवढी आहे. टायगर प्रॉन्स आहे असं नाही म्हणतायत. पाव बघा केवढी मोठी आहे, 5-1 किलोची सुरमई असेल ना. आणि इकडे आला तर टेन्शन नाही. बोंबिलचा वाटा घेतला आपण. आणि केवढ्या बघा हा पापलेट, साईज बघितली का. पण होलसेल मधलं हे रिटेल मार्केट आहे. आणि त्याचं हे काय काढतंय दादा. आजचा इथे होलसेलचा रेट होता. ताजे ताजे मासे मिळतात. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आत्ता आम्ही निघालो आहोत. म्हणजे मी आणि अक्षता रेडी होते. आणि ती रेडी झाली की आम्ही जाणार आहोत ते नायगावच्या फिश मार्केटला. आणि ऑलमोस्ट मला वाटतं वर्षभर झालं आहे त्या फिश मार्केटला जाऊन येऊन आपण. आणि ते एक होलसेल फिश मार्केट आहे, म्हणजे खूप मोठं होलसेल फिश मार्केट आहे. आणि तिथे मस्त मस्त ताजे ताजे मासे मिळतात आणि चांगल्या रेटने मिळतात. म्हणजे रिटेल मार्केट पण आहे ते आणि तिथे रिटेलमध्ये पण मासे मिळतात. तर ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्या मार्केटचं टायमिंग, ॲड्रेस वगैरे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग ठीक आहे, आता निघूया. कारण 6:30 वाजलेत आणि मला ऑलमोस्ट 1.5 तास दाखवते गुगल मॅपवरती तिकडे पोचायला. आणि गुगल मॅपवरती हे मार्केट आहे बरं का, हे होलसेल फिश मार्केट नायगावचं. तर 1.5 तास दाखवते, म्हणजे 8-1 वाजतील मला पोहोचेपर्यंत तिकडे. आणि हे आहे आपलं नायगावचं फिश मार्केट, होलसेल फिश मार्केट. आणि बघा इकडे पाला मासा बघा किती आहे. लॉटमध्ये आहे पाला मासा. हा सर्व पाला मासा. इलिस ना, इलिस म्हणतात हे लोक, कलकत्ता बंगालवाले लोक. आणि हा चालला पण बंगाललाच आहे, कलकत्त्याला. हे बघा, आणि प्रत्येकाचं वेट करून करून आहे ना, सेपरेट करतात, सेपरेट प्रत्येकाचं वेट करून करून हा पाला मासा. आणि कसा किलो होता दादा आज? 800 रुपये किलो. हे बघा आजचा इथे होलसेलचा रेट होता 800 रुपये किलो पाल्या माशाचा. सुरुवातीपासून आपल्याला दिसतो तर पाला मासा. इकडे पण पाला मासाच बघा सेपरेट केला जातो एकदम साईज प्रमाणे. हे बघा मावशीकडे कोळंबी आहे ना, ही कसा वाटा? 400ला देतो. हे बघा 400 रुपये वाटे आहेत. 4 वाटे सांगते 100-100चे. मस्त कोळंबी आहे, ताजी म्हणते. आणि रिटेलमध्ये. आणि आता मार्केट किती वाजता भरतं का? 5ला चालू झाला. कधीपासून? 2 महिने झाले काय? आम्ही 9 वाजता समजून आलो ना बस. आणि पाकड कशी देते? 1000 रुपयाचा. किती किलोचा असेल? एवढा मोठा आहे ना, 1000 रुपयाचा पाकड. बघा कापून वगैरे मिळेल 1000 रुपयाला एक. हे बघा शिंगाडी आहे. आणि हे काय आहे? हे बघा मुशी. आणि कशी मुशी आहे बघा. ही मुशी कशी आहे? हे बघा मुशी 200ला आणि एवढे शिंगाडे 400ला. हे बघा सगळं मिळून मटेरियल देतात 500 रुपयाला. आणि इकडे पाला ढीकभर आहे पाला. आहे बघा इकडे सेपरेट करतात. आता हे कुठे चाललंय पाला? हे बघा हा कलकत्ता, मेन कलकत्त्याला या जगात जास्त मागणी आहे. आणि आता सांगतात की वर्षभर पाला मिळतो, असं काही नाही की सीझनल असतो. हा कोती मासा. हे बघा कोती मासा. आणि त्याचं हे काय काढताय दादा? बोत. हे बघा त्याचं हे बघा बोत काढतायत आणि बोत काढून ठेवतात. हे बघा असं कोती मासा आहे. आता बोत काढून येतात. बाकी इलिस तर काय भरपूर आहे त्या पाला. आणि बघा इकडे आहेत पापलेट ताईंकडे. आणि पापलेट कशी आहेत ताई? 2000ला किती आहेत? बघा डझनभर असतात. ते म्हणतात 2000ला डझनभर देतो, पण 2 एक्स्ट्रा आहेत. साईज बघा केवढी आहे. आणि ही पण तशीच आहेत का? 2000ला ना. बघा 2000ला त्यांची ती. आणि ही मोठी आहेत ती. ही बघा ही 3000 रुपयाला 5 पापलेट आहे. साईज बघा केवढी मोठी आहे. आणि होलसेल मार्केटमध्ये, पण होलसेलमधलं हे रिटेल मार्केट आहे. जे होलसेल मार्केट तर ऑलमोस्ट संपलेलंच आहे. रिटेलमध्ये तुम्हाला हे मासे मिळतील. आणि बघा इकडे वाम आहे, काळी वाम आहे ना का? कशी? बघा एवढी मोठी 1200ला. आणि अंडी आहेत का? बघा वामची गाबोळी सहित वाम आहे. मोठी आहे ती 1200 रुपयाला आहे आणि छोटी आहे ती 1000 रुपयाला वाम. बघा इकडे पण पापलेट. कशी पापलेट आहे? बघा 2500 रुपयाला.
हा बघा, बोलायचं म्हणजे भाव होतो, काय टेन्शन नाही. असं नाही की ते 2500 बोलले म्हणजे 2500च. बघा 2000ला द्यायला तयार आहे. तरी 10 पापलेट आहे या साईजचे, 10 पापलेट आहे. आणि इकडे बघा, इकडे भरपूर मासे आहेत. ह्या ताईंकडे तर लॉटमध्ये मासे आहेत सगळे. खापरी कसं आहे? 5,500ला किती? 4. ते बघा 5,500 रुपयाला 4 आहेत खापरी पापलेट. आणि केवढा आहे बघा हा पापलेट. साईज बघितली का? एवढा आहे. जे मोठी साईज आहे आणि 5,500ला 4. चांगलं आहे. सध्याच्या मार्केटप्रमाणे तर खूप स्वस्त आहे. बघा 4,000ला फायनल देणार. आणि तशीच आपली मोठी साधी पापलेट म्हणजे व्हाईटवाला पापलेट पण आहे. हा कसं ताई? 6,000ला ही 5 आहेत का? बघा 6,000ला 5 आहेत. पण साईज बघा केवढी मोठी आहे. आणि कोळंबीचा वाटा हे बघा 1,000 रुपयाला तुम्हाला हा कोळंबीचा वाटा मिळेल. हा वेगळा वाटा आहे आणि हा वेगळा वाटा आहे. साईज बघा केवढी आहे कोळंबीची. आता घेऊनच समजेल तुम्हाला, एवढी मोठी साईज आहे कोळंबीची. आणि हा बघा ही घोळ आहे, घोळ मासा आहे. 1500 सांगितलेत पण 1200पर्यंत देतील दोन्ही आहे घोळ. आणि हे पापलेट आहेत 2500 रुपयाला 10 पीस, 2200पर्यंत देतील तुम्हाला. आणि ही पापलेट आहेत ती 4,000ला आहेत. 5 पापलेट आहे. पण साईज पण तशीच आहे पापलेट आहे. आणि कोळंबीचा वाटा बघा हा 1500 रुपयाचा वाटा आहे. हा पूर्ण 1500च आहे बघा. हा वाटा 2500 रुपये आणि हा वाटा 1500 रुपये पूर्ण वाटा. आणि बोंबील कसे आहेत आज? हा बघा 200 रुपयाचा वाटा आहे बोंबीलचा. हा वाटा आणि हा वाटा 200 रुपये वाटा. हा बघा बोंबीलचा वाटा घेतला आपण 200 रुपयाचा. आणि बरेच बोंबील आले. किती 10-12 बोंबील असतील ना? जास्त असतील नाही ह्याच्यात बोंबील जास्त आहे. ते बोंबील बघा 200 रुपये. आणि इकडे आला तर टेन्शन नाही, जीपेची वगैरे सोय आहे बरं का. म्हणजे तुम्हाला कॅश नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही. अगोदर असायचा प्रॉब्लेम पण आता नाही आहे. ते तुम्ही करू शकता. आणि तर मुशीवरती बघू मुशीवरती कितीला होती. इकडे बघा, इकडे सुरमई कशी आहे? 700ला जोडी आहे बघा 700 रुपयाला जोडी आहे सुरमईची. आणि छोट्या छोट्या सुरमई बेबी या ते सगळं 400ला बघा, सगळ्या 400 रुपयाला आहे. आणि हे बघा पाला मासा इलिस 800 रुपयाला 4. हे कलकत्ता बंगाली लोकांचा फेवरेट मासा आहे एकदम, त्याशिवाय जमत नाही त्यांना. पाला 800 रुपयाला बघा हे 4 मासे देतात. आणि सुरमया पण बारीक बारीक आहेत. खापरी कसं आहे बघा, केवढा मोठा खापरी आहे. दोन्ही जोडी आहे 5,500ची. चांगली आहे दोन्ही 5,500. आणि बघा केवढा मोठा आहे खापरी. साईज बघा केवढी खापरीची. आणि सुरमई कशी दिली ताई? बघा ती 4,000ची आहे आणि ही 4,500ची. आणि जवळजवळ ही 5-1 किलोची सुरमई असेल ना. आणि वाव बघा केवढी मोठी आहे. ही अख्खी वाव आहे तुमची 12,000ची पिवळीवाली वाव. आणि अर्धी घेतली तर 6,000ला अर्धी मिळेल. हे बघा रावस आहे 1500 रुपये भाव होईल. त्यांनी तर सध्या तुम्हाला 1500 सांगितले. आणि बघा ही 5 पापलेट आहेत 2200 रुपयापर्यंत आलेत. आणि खापरी पापलेट ही 2000पर्यंत. जीपे आहे ना? हे जीपे आहे ना ताई? बघा ही अक्षता आता मी तिकडे व्हिडिओ बनवेपर्यंत इकडे कोळंबीचं फायनल करून गेली होती. हो यूट्यूबला. आणि बघा इकडे मेन तर माकलं दिसत. माकलं कशी ताई? हे बघा हे सगळी माकलं 1500 रुपयाची आहेत. थोडंसं हे बघा. आणि एवढा वाटा आपल्याला दिलेला आहे यांनी. केवढा वाटा आहे. 250 रुपये सांगत होते पण 200ला दिलाय ताईंनी. असं नाही म्हणतायत. हा वाटा आहे ना, हा बघा हा सर्व कोळंबीचा वाटा आपल्याला 250 रुपयाला दिलेला आहे. काही 300च्या खाली देतच नव्हत्या पण आता कसं शेवटी राहिलं आहे ना, वेळ झाली म्हणून त्यांनी दिला आपल्याला. आणि बघा ही माकलं आहेत ती 1500 रुपयाची आहेत. माकलांची साईज पण बघा केवढी मोठी आहे एकदम भारी. माकलं पण बघा कशी दिसते. 1500 रुपयाची सगळी माकलं आहेत. मला वाटतं एक 20-22 माकलं असतील ना, जास्तच असतील. जास्त असतील 1500 रुपयाची. बघा चपटी सुरमई आहे काय? ही बघा चपटी सुरमईची सगळ्यात बेस्ट नंबर 1 क्वालिटीची सुरमई चपटी. कशी किलो ती? पूर्ण 4,000ची. किलोचं तर भानगड नाही. 4,000ची एक. हो हे बघा 4,000 रुपयाची सुरमई आहे. 3,500पर्यंत मिळेल आपल्याला. आणि केवढी मोठी सुरमई आहे बघा. भाव करणार. आणि सुरमई खरंच मोठी आहे चपटी सुरमई. आणि खायला एक नंबर सुरमई. आणि ताम कसा आहे आज? बघा ताम 2500 रुपयाला.
आणि पिवळ्या वाम पण आहे तिकडे आणि काळी वाम पण आहे. पिवळी वाम कशी आहे हो? बघा काळी वाम, बघा काळी वाम आहे 1000 रुपयापर्यंत आणि ही पिवळी वाम आहे तुम्हाला ती 1200 रुपयापर्यंत मिळेल. अजून भाव केलात तर अजून कमीमध्ये मिळेल. बघा ताम अक्षरशः मनात भरली आहे, पण ताम 2500 बोलले ना. 2500 रुपये, 2000पर्यंत येणार ताम. आणि बघा गोळ मासा आहे, 3 आहेत बघा गोळ. हे 2500 रुपयाला मिळेल तुम्हाला गोळ, छोटेवाले गोळ आहेत. आणि हे प्रॉन्स कसे आहे हे बघा, ही सगळी 3000 आहे. प्रॉन्सची साईज बघा केवढी आहे. टायगर प्रॉन्स आहेत आणि हा पूर्ण वाटा 3000 रुपयाचा. कसे सुरमे? 1200 रुपये. बघा ही 1200 रुपये सुरमी आहे, छोटीवाली सुरमी. आणि मला वाटतं 1.25 किलोच्या आसपासची सुरमी आहे. 1.25 किलो ते 1 किलोच्या वर नाही. 1200 रुपयाला. कसे ते पापलेट? बघा 1800 रुपयाला 6 पीस पापलेट. आणि हळवे आहेत. अरे कहना क्या चाहते हो? हलवे आहेत ते 1200 रुपयाचे 2 हलवे. आणि इकडे बघा शिंगाडा कसा आहे? कसा आहे सांग मला. कसा आहे तो शिंगाडे? 80 रुपये एक. बघा एक घेतला तर 80 रुपयाला तुम्हाला मिळतो शिंगाडा. ही बघा ही कोती मच्छी आहे, कोती. आणि त्याची काय ते हे काढतात का आतमधलं? बोत काढतात का? कारण मगाशी आपण बघितलं सुरुवातीला. हे बघा कसं आहे ते कोती. बघा 2 कोती मच्छी म्हणतात 1000 रुपयाला. आणि बघा ही गोळ आहे 1000 रुपयाला जोडी. आणि हे बांगडेच आहेत ना. बघा हे काटेरी बांगडे आहेत आणि हे आपले म्हणतो ना मालवणी बांगडे. कसा आहे तो? 200 रुपयाला वाटा आहे. नाही नाही बघा छोटे छोटे साईज आहे. 200 रुपयाला एक वाटा आहे. आणि हा पण 200 रुपयाचा का? काटेरी हा 100 रुपये. आणि हे सगळं आपलं रिटेल मार्केट आहे बघा. इकडे पूर्ण बसलेत ना बाय, हे रिटेल आहे. आणि आतमध्ये चालतंय ते होलसेल मार्केट. आणि हे सगळं रिटेल मार्केट असतं बाहेर लेटपर्यंत. हलवे कसे आहेत? एक कसं आहे बघा 700 रुपयापर्यंत तुम्हाला एक हलवा मिळेल. आणि सगळे एकदम घेतलेच मग बघा 2000 रुपयाला हे 4 हलवे मिळतील. बाकी पापलेट तर आहेतच. करली कशी आहे? 1200 रुपये. नको नको 1000 रुपये देऊ. बघा करली आहे 1200 रुपये सांगतात ते. आणि हा जिताडा कसा आहे? बघा जिताडा आहे 2000 रुपयाचा पूर्ण. जवळजवळ 1.5 किलोचा जिताडा असेल, जास्तच असेल 1.5 किलोपेक्षा. बघा हा कोती मासा आहे. ते बघा तिकडे आता कटिंग करतील, त्यातलं ना बोत काढतील काय. बघा कोती मासा आहे, लॉटमध्ये कोती मासा आहे बघा, क्रेडच्या क्रेड. आणि हे सर्व घेतलेले आहेत विकत लिलावामध्ये. बघा कोती मासा. बोत काढतात बोत काढतं सगळ्यांचं. होळीचं कसं बोत काढतात त्या कोती माशाचं पण बोत काढतात. बोट आहेत ना बघा, बोट आहेत. कसं वाटतं बोट्यांचं? बघा 300 रुपयाला एक सगळी सांगतात. 150 रुपये वाटा सांगतात, पण सगळ्या 3 वाट्यात आपल्याला 300 रुपये देतात बोटांची. आणि बघा इकडे आहे फलई मासा कटिंग होतोय. बघा ताई फलई मासा कट करतात. आणि केवढा मोठा फलई मासा. किती किलोचा असेल ताई हा? अगं हा 5 किलोचा. बघा 5 किलोपर्यंत असेल हा फलई मासा. आणि याला एकच काटा असतो, त्यामुळे काय टेन्शन नाही. बाकी सगळं बोनलेस, पूर्ण मासा असा बोनलेस करून मिळतो का कट करून. हा अख्खा पूर्ण. आणि मुंडी बघा केवढी मोठी. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल केवढा मोठा फलई मासा होता. फलई मासा गोळ, एक गोळ 1200 रुपयाला. आणि बोत काढलेली आहे. बोत काढलेली बोटीवालेच बोत काढून देतात, कारण 1200 रुपयाला एक आहे गोळ. कमी करून मिळेल एक बोत. आणि तिन्ही घेतलं तर
तरी कमी करून दे. किती रुपये? 3,500 रुपये. बघा 3,500 म्हणजे तेवढंच 1200 रुपयाचं एक सांगते. अजून कमी करते 200. अजून कमी करते. घ्या ना तुम्ही. आणि हे बघा हे काय तिसरे आहेत ना? तिसरेच आहेत ना? काय लाले आहेत? ते आम्हाला नाही माहिती. पण आमच्या नायगावचेच आहेत. त्यांच्यासाठी या नायगावचेच आहेत. आणि कसा वाटा? वाटा कसं देते? दोन्ही वाटे 100 रुपये. बघा 2 वाटे 100 रुपयाचे 50-50 रुपये वाटा. आणि आम्ही घेतलाय आता वाटा. बघा इकडे आता आपण कटिंग सुरू आहे. अरे आवाज कसा आहे अक्का? बघा अक्का रावस आहे 4,000चा आणि सुरमई पण 4,000 रुपये भाव होईल. मग तुम्ही स्वतः इथे खरेदी करायला आहे मग तो भाव होईल. बघा इकडे जिलाबी पॅक होतोय कलकत्त्याला जाण्यासाठी. कलकत्ता जा रहा है ना? बघा कलकत्त्याला जाणार आणि पॅकिंग बघा किती आहे. खाली बर्फ टाकलाय वरती व्यवस्थित जिलाबी लावला जातो आणि मग हळूहळू तसा बघा पूर्ण पॅक होणार. फुल पॅक टेप मारून कलकत्त्याला पाठवायला रेडी. आणि आता लॉकॉलचे ट्रे आहे ते बघा. इकडे आला तर तुम्हाला जिलापी गोड्या पाण्याचाच मासा आहे पण जिलापीच मिळेल फक्त. आणि 200 रुपयाला 4 आहेत जिलापी. बघा करले आहेत इकडे 1,000 रुपयाच्या 2 करले आहेत. 1,000 म्हणजे 500 रुपयाला 1 करली. इकडे होलसेलमध्ये मासे घेऊन आपापल्या एरियामध्ये आता हे विकायला जाणार आहेत. आता कुठे कुठे जातात हे लोक विकायला म्हणजे आपापल्या एरियामध्ये लोकल एरियाजमध्ये. बघा होलसेलमध्ये घेतलेत मासे इथून आणि बऱ्याच लांबून लांबून लोक येतात इथे होलसेल मच्छी विकत घ्यायला. आता उद्या सकाळी रविवार आहे उद्या त्यामुळे तो सकाळी मस्तपैकी विकणार आपापल्या एरियामध्ये जाऊन रिटेलमध्ये विक्री करणार याची. हे बघा हे मासे चालले ते डहाणूला. म्हणजे डहाणूपासून लोक इथे येतात नायगावला मासे घ्यायला. बघा हा टेम्पो लागला आहे ना. आता हे बरेच बहिणी म्हणजे आलेले आहेत आपल्या डहाणूवरनं मासे विकत घ्यायला आणि हे सर्व डहाणूला जाणार आहेत मासे. आताच आपल्या ताईंनी सांगितलं की डहाणूवरनं आले ते सगळे. पण चिलापी सगळीकडे पॅकिंग चालू आहे. लेअर पाहिजे बघा कसे लेअर लावतात बघा चिलापीचे. आणि सगळे कलकत्ता एक्सपोर्ट आहे. आणि थोडासा बर्फ आम्ही या सुरमईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि दादाने दिलेला आहे बर्फ फ्रीमध्ये. काटावाला आहे ना आणि काटा रहेगा तभी टेस्ट रहेगा. जितना काटा उतना टेस्ट. बंगाली लोक इलिस टेक्निक होगा इलिस खाने का टेक्निक. आणि सगळं इलिस मासाच पूर्ण लॉटमध्ये बघा ना इकडे किती इलिस. तर ठीक आहे मित्रांनो असं हे नायगावचं फिश मार्केट होतं. जे अगोदर रात्री भरत होतं म्हणजे आता आम्ही म्हणत होतो की रात्री 9ला चालू होणारं फिश मार्केट आहे असं मी तुम्हाला सांगत होतो लेटचं. पण नाही आता ते 4:30ला सुरू व्हायला लागलेलं आहे. म्हणजे संध्याकाळी 4:30ला सुरू होतं आणि आम्ही आलो 8 वाजता ना. आपण 8च्या दरम्यान आम्ही आलो लवकर आलो तरी. तोपर्यंत ते होलसेल मार्केट पूर्ण संपलेलं होतं. रिटेल सुरू होतं आणि आपलं काम तर रिटेलमध्ये जास्त. पण तुम्हाला सुरमई वगैरे घ्यायची असेल ना मोठी म्हणजे कमीत कमी 10-12 किलोची 15 किलोची तर तुम्हाला ना होलसेलमध्ये चांगल्या रेटमध्ये मिळते. रिटेलमध्ये तुम्ही भाव बघितले 5-6 किलोचे सुरमईचे 3-3, 4-4 हजार रुपये सांगतायत. रेट केला तर होऊन जाईल कमी जास्त म्हणजे कमीच होईल जास्त नाही होणार. पण मी तुम्हाला मॅक्झिमम रेट तो तुम्हाला सांगत होतो की जास्तीत जास्त रेटचे काय सांगितलं तर त्यांनी भाव पक्का होतो. भाव केला की देतात ना. आम्ही तेवढी टोळंदी घेतली फक्त 200 रुपयाला. काहीनं सांगितलं आम्ही 250 रुपये पण 200 आणि 200 रुपयाला आम्हाला दिले. तर काही व्हिडिओ बघतील तर मला ओरडतील का सांगितलं व्हिडिओ म्हणून. पण आम्ही 200ला घेतले भाव करून. आणि बाकी अजून पण नक्की सुरमई वगैरे घेतली आणि पिशवी भरली आहे इकडे एवढ्या आमच्या पिशव्या घेतलेल्या आहेत. म्हणजे आम्ही मच्छी घ्यायलाच येतो जिथे मार्केटमध्ये जातो आणि आम्ही स्वतः मच्छी घेतो. आजच एक कमेंट होती की तुम्ही रेट सांगता पण त्या रेटला आम्हाला काय मासे मिळत नाहीत. महाग असतात 200-400 रुपये महाग असतात. असं काय नाही. मी जिथे व्हिडिओ बनवतो ना तिथे नेमकाच मी मच्छी घेतो. त्यामुळे आम्ही स्वतः मच्छी घेतो त्या रेटमध्येच आम्ही तेच रेट तुम्हाला पण आम्ही सांगतो. तर ठीक आहे मित्रांनो असं हे नायगाव फिश मार्केट होतं जे संध्याकाळी 4:30ला सुरू होतं. लक्षात ठेवा आणि 8पर्यंत संपून जातं. होलसेलमध्ये मच्छी हवी असेल म्हणजे 2-4 फॅमिली एकत्र आलं तर तुमचं मस्त काम होऊन जाईल. होलसेलमध्ये मासे मिळतील तुम्हाला. बाकी रिटेलचं मार्केटचं तुम्हाला आता हे 10-11 वाजेपर्यंत मिळेल. काही प्रॉब्लेम नाही. ते असतात लेडीज तिथे बसलेल्या कोळी भगिनीचं सर्व त्या. आणि ठीक आहे मित्रांनो तुम्हाला तर हा नायगाव फिश मार्केटचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.